यावर्षी ज्या विद्यार्थ्यांची 10वी पास झालेली आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र शासनाची महाज्योती टॅबलेट योजना आहे. यावर्षी 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये टॅबलेट मिळणार आहे आणि त्यासोबत 6 GB इंटरनेट असणार आहे. MHTCET JEE ची तयारी करण्यासाठी हा टॅबलेट आणि इंटरनेटची सुविधा प्रोव्हाइड केली जाते. या टॅबलेट योजनेचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. ही योजना कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे, कोणते विद्यार्थी यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात, याचा जो ऑनलाईन फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे, A to Z प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे यायचं, इथे आल्यानंतर पहा ॲप्लिकेशन JEE NEET MHTCET बॅच 2026 ते 28 ट्रेनिंग. इथे परिपत्रक या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हे सर्व परिपत्रक तुम्हाला भेटेल, PDF भेटेल. सगळी माहिती एकदा यामध्ये वाचून घ्या. त्यानंतर फॉर्म भरण्यासाठी रजिस्ट्रेशन लिंक यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही फॉर्म भरण्यासाठी येणार आहात. फॉर्म इथे पहा ॲप्लिकेशन फॉर्म फॉर JEE NEET MHTCET ट्रेनिंग 2026 ते 28 महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती. इथे एंटर मोबाईल नंबर टाकायचा आहे, सबमिट करायचा आहे, OTP घ्यायचा आहे, OTP घेऊन सबमिट करायचं आहे. सबमिट केलं की पुढे येणार आहात. पुढे आल्यानंतर तुम्हाला 3 स्टेपमध्ये हा फॉर्म भरायचा आहे. ॲप्लाय कोर्स यामध्ये एक कोणत्याही कोर्सला तुम्ही अप्लाय करू शकता, ज्यामध्ये पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत, क्वालिफिकेशन डिटेल्स आणि डॉक्युमेंट्स. हे 3 टप्प्यामध्ये फॉर्म भरायचा आहे. पहिला आहे पर्सनल डिटेल्स. पर्सनल डिटेल्समध्ये पहिला आहे अप्लाय फॉर JEE अप्लाय करताय का, नीट यासाठी अप्लाय करताय का MHTCET. तुम्हाला कशामध्ये जास्त स्टडी करायचा आहे त्यानुसार तुम्ही हे सिलेक्ट करू शकता, JEEचा, नीटचा का MHTCETचा. तर त्यानुसार तुम्ही हे सिलेक्ट करा. त्यानंतर ॲप्लिकंट्स फुल नेम, तुमचं विद्यार्थ्याचं नाव, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, तुमचं जे काही नाव असेल ते पूर्णपणे इथे टाका. फर्स्ट नेममध्ये फर्स्ट नेम, मिडल नेममध्ये मिडल नेम, लास्ट नेममध्ये आडनाव. अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या टाकून घ्या. स्पेलिंग व्यवस्थित टाका आधार कार्डनुसार. त्यानंतर ॲप्लिकंट्स फादर नेम, वडिलांचं जे काही तुमचं नाव असेल ते फर्स्ट नेममध्ये टाका, मिडल नेममध्ये इथे मिडल नेम टाका आणि लास्ट नेममध्ये आडनावमध्ये लास्ट नेम टाका. त्यानंतर जेंडर मेल आहे का तुम्ही फिमेल आहे विद्यार्थी ते इथे टाकायचं. त्यानंतर डेट ऑफ बर्थ इथे तुम्हाला उजव्या साईडला येऊन सिलेक्ट करायची डेट ऑफ बर्थ. त्यानंतर आर यू ऑर्फन, अनाथ असाल तर यस करा, अनाथ नसाल तर नो करा. जर तुम्ही अनाथ असाल तर तुम्हाला संस्थात्मक जे काही सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे. अनाथ नसाल तर डायरेक्टली नो करायचं आहे. त्यानंतर आर यू पर्सनल विथ डिझॅबिलिटी, अपंग दिव्यांग व्यक्ती असाल तर यस करा, कशामध्ये अपंग आहे ते सिलेक्ट करावं लागेल, नसेल तर नो करा. खाली या सोशल कॅटेगरी, तुमची कॅटेगरी कोणती आहे, OBC आहे, VJ आहे, NTB आहे, NTC आहे, NTD आहे, SBC आहे. जी तुमची कॅटेगरी आहे ती कॅटेगरी सिलेक्ट करा आणि त्याच्या पुढे कास्ट विचारलं आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार तुमची कोणती कास्ट इथे किती नंबरला येते हे इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इन्कम ग्रुप विचारलं आहे, नॉन क्रिमिनल गटामध्ये तुम्ही येता का, तर तुमच्याकडे जे काही सर्टिफिकेट क्रिमिनलमध्ये येत असाल, नॉन क्रिमिनल असाल ते तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर आधार नंबर विचारला जाईल. तुमचा जो काही आधार नंबर असेल तो इथे टाकायचा आहे. नॅशनॅलिटी आपली इंडियन इथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर डोमासाईल, तुम्ही कुठे आत्ता राहता, तर जिथे तुम्ही राहताय आत्ता किंवा तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट जिथलं आहे ते जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर रेसिडेंट टाईप, तुम्ही रुरल भागात का अर्बन भागात राहता. अर्बन म्हणजे शहरी, रुरल म्हणजे ग्रामीण. तर ज्या भागामध्ये तुम्ही राहताय ते इथे सिलेक्ट करा. त्यानंतर जिल्हा, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहताय ते इथे सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करा, ज्या तालुक्यामध्ये तुम्ही राहताय. त्यानंतर गावाचं नाव विलेज सिटीमध्ये टाका. घर नंबर असेल तर घर नंबर टाका किंवा वार्ड नंबर असेल, बिल्डिंग वगैरे, रोड की पिनकोड, सगळी बेसिक माहिती टाकून खाली या. खाली आल्यानंतर मोबाईल नंबर इथे दिसेल तुमचा, अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर टाकून द्या. ईमेल ID जो असेल तो व्यवस्थित इथे टाकून सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. कारण मोबाईल नंबर आणि ईमेल ID वरती तुमची जी काही पुढची माहिती आहे तुम्हाला कॉल वगैरे येणार आहे, त्यामुळे व्यवस्थित ईमेल ID मोबाईल नंबर टाका. त्यानंतर पुढे आल्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स. आता बोर्ड तुम्हाला कोणतं होतं, CBSE बोर्ड होतं का, SSC बोर्ड होतं का, ICSE बोर्ड होतं. यामध्ये CBSE बोर्डाचा निकाल अगोदर लागलेला आहे. SSC बोर्डाचा थोड्या दिवसात लागेल. इयर ऑफ पासिंग सिलेक्ट करा 2026. टोटल मार्क्स कितीपैकी तुम्हाला किती पडले ते टाकायचे. टोटल मार्क्स किती आहे आणि मार्क्स ऑप्टेनमध्ये किती पडले ते टाकायचे. पर्सेंटेज ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेट इथे होऊन जाईल. त्यानंतर खाली तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर इथे सगळी माहिती भरून घेऊयात. जे काही CBSE SSC बोर्ड व्यवस्थित सिलेक्ट करा किंवा ICAE, यानुसार तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता पुढे शेवटची स्टेप येते ते म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी. आता सेव्ह अँड नेक्स्ट करूयात. डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तिसरी स्टेप आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक डॉक्युमेंट सांगतो काय काय अपलोड करायचं. 200 KBच्या आतमध्ये अपलोड करायचं आहे. पहिला आहे पासपोर्ट साईज फोटो, 200 KBच्या आतमध्ये JPG फोटो वगैरे काढून तुम्ही डायरेक्टली अपलोड करू शकता. दुसरा आहे सिग्नेचर, 200 KBच्या आतमध्ये. सगळे डॉक्युमेंट 200 KBच्या आतमध्ये अपलोड करायचे आहेत आणि पुढे अपलोड इमेजवरती क्लिक करायचं आहे. तर चूज फाईलवरती क्लिक करायचं आणि अपलोड इमेज करायचं. चूज फाईलवरती क्लिक करून डॉक्युमेंट घ्यायचं, अपलोड इमेजवरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने एक डॉक्युमेंट घ्यायचे आहेत. अशा अपलोड तुम्हाला इथे झालेले दिसतील उजव्या साईडला.
त्यानंतर इथे पहा कॅन्डिडेट स्टुडंट आधार कार्ड इथे अपलोड करायचं आहे. फोटो झाला, सिग्नेचर झाला. आता आधार कार्ड चूज फाईलवरती क्लिक करून अपलोड इमेजवरती क्लिक करायचं. कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. जर अनाथ नॉट कंपल्सरी फॉर ऑर्फन म्हणजे अनाथ विद्यार्थी असेल तर त्यांना कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही, पण बाकीचे सर्व विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट इथे लागणार आहे. चूज फाईलवरती क्लिक करून अपलोड करा. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नॉट कंपल्सरी फॉर अनाथ जे असतील त्यांच्यासाठी कंपल्सरी नाही आहे, पण बाकीच्या सर्वांना व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे. त्यानंतर SSCचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट जो काही रिझल्ट लागलेला आहे तो रिझल्ट तुम्ही इथे अपलोड करू शकता. चूज फाईलवरती क्लिक करून आणि अपलोड इमेजवरती क्लिक करून हा फॉर्म जो आहे तो कम्प्लीट करायचा आहे. खाली येईल फायनल सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तुमचं काम झालेलं आहे. फॉर्म सगळा भरून झालेला आहे. इथे येऊन खाली येऊन तुम्ही प्रिंट काढू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. याची जी काही पुढची माहिती आहे तुम्हाला कॉल करून वगैरे त्यांच्यातर्फे सांगितली जाईल. महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.